अतिरिक्त आयुक्त पवार साहेबांच्या भेटीला आलो होतो. त्यांनी आजची वेळ निर्धारित केली होती दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत. गेली अनेक वर्ष आम्ही दिव्यांग कल्याण समितीची मागणी करतो. त्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला. याच्यानंतर ETCच्या संचालिका तिल्लारी मॅडम यांच्यासोबत अनेक वेळा भेटण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडे अनेक विभागांचा पदभार असल्यामुळे ते वारंवार बैठक नाकारत होते. आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघमोडे यांना त्यांनी कॅबिनच्या बाहेर 2.5 तास बसून ठेवलं होतं. यानंतर अशा अनेक वेळा तक्रारी आल्याच्या नंतर माननीय आयुक्तांकडे आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केली. बदलीच्या मागणी करण्यामागे एकच उद्देश होता की आम्हाला पूर्णवेळ अधिकारी मिळावा म्हणून. पण याचा राग त्यांनी डोक्यात ठेवून जी दिव्यांग कल्याण समितीची आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतोय त्याच्यातून प्रहारला डावलण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे. दिव्यांग कल्याण समितीमध्ये फक्त आम्ही 2 सदस्य निवडू असं त्यांनी रेटा धरलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जी जुनी संघटना आहे तिलाच आम्ही प्राधान्याने देऊ. आज प्रहार संघटनेचे 10 लाखाच्या वर सदस्य आहेत. दिव्यांगांच्या प्रत्येक प्रश्नाला बच्चूभाऊकडून जे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत वाचा फोडली जाते आणि आज त्याच प्रहार संघटनेला नवी मुंबई दिव्यांग कल्याण समितीतून डावलण्याचा प्रयत्न केला जातोय. या ज्या वेळेला बैठक होती या बैठकीमध्ये जेव्हा आम्ही हे प्रश्न प्रकर्षाने मांडले, जर तुम्ही या प्रहारला डावललं तर आम्ही मोर्चे आंदोलन करू अशी धमकी दिली. या धमकीला किल्लारी मॅडमनी एका वेगळ्या स्वरूपात घेतलं. त्यांनी सांगितलं तुम्ही महिला अधिकाऱ्याला धमकी देऊ शकत नाही. वर असंही सांगितलं की आम्ही मागासवर्गीय अधिकारी आहे. प्रहार संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधानाचे आम्हाला अधिकार दिले संविधानाने, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याला लिंगभेद करण्याचा कोणताही अधिकार नाही, जातीभेद करण्याचा पण अधिकार नाही. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी माननीय आयुक्तांना आम्ही अनेक ईमेल केले, पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी सदर प्रकरण अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी आज बैठकीची वेळ निश्चित केली. आम्ही दिव्यांग पराकष्ट करून इथे पोहोचतो आणि ते निर्धारपणे सांगतायत की आज मी मीटिंगमध्ये आहे, मी आज तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. हे त्यांचा वागणं अगदी अयोग्य आहे. तुम्ही दिव्यांगांना असं ग्रांटेड पकडू शकत नाही. तुम्ही दिव्यांगांना बोलवता आणि सांगता की आम्हाला वेळ नाही. याच बाबतीत उलट प्रश्न येतो मालमत्ता विभागाकडे. आम्ही आमच्या प्रश्नांसाठी फोन लावला तर आम्हाला अशी उत्तर दिली जातात आम्हाला फोन करू नका, आम्हाला फोन करू नका, तुम्ही प्रत्यक्षात भेटायला या. नक्की महानगरपालिकेला काय करायचंय? एकदा फोन केला की सांगतात फोन करू नका आणि प्रत्यक्षात भेटायला आल्यावर वेळ नाही म्हणून आम्हाला सांगतात तुम्ही घरी परत जा. आज आम्ही निर्धार केला आहे जोपर्यंत अतिरिक्त आयुक्त भेटत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. सर्व दिव्यांग बांधवांनी आमच्या या आंदोलनाला साथ द्यावी आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात यावे. जोपर्यंत अतिरिक्त आयुक्त भेट देत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. याची नोंद पालिका प्रशासनाने पण घ्यावी, सर्व दिव्यांग बांधवांनी साथ द्यावी. अरे अपना भिडो कोण म्हणतो देणार नाही.